प्रेमाचा तो पहिला पाऊस. त्या गरमीच्या दमट वातावरणात आकाश काळेभोर झाले होते. जून महिना लागून 10 दिवस झाले होते. सगळेच पावसाची आतुरतेने वाट बघत होते. तितक्यात विजेचा गडगडाट होऊ लागला. मी धावत वर गच्चीवर गेलो. वर जाऊन आकाशात पाहू लागलो. आज पाऊस येणारच या आशेने सर्वांचे डोळे आकाशात पाहत होते. त्या सर्वात 2 डोळे असे होते ज्यांना मी पाहत होतो. जणू ते डोळे देवाकडे बोलत आहेत, हे देवा, या तापलेल्या गरमीला तुझ्या गार वाऱ्याने आणि तुझ्या थंड पाण्याच्या एक एक थेंबाने दूर कर. तितक्यात विजेचा फार जोरात गडगडाट झाला. तिने आपले कान बंद केले, डोळे घट्ट मिटले. मी तिच्या चेहऱ्यावरच्या एक एक भावना पाहत होतो. किती गोड दिसत होती. आणि तिने अलगद आपले डोळे उघडले. तिच्या चेहऱ्यावर एक खळी उमळली. तिच्या गालावर मी पाहिलेल्या पावसाचा थेंब बघितला. त्या थेंबाच्या स्पर्शाने ती गगनात मावेनासी झाली. ती जोरात ओरडली, थँक्यू देवा, थँक्यू सो मच. पावसाचा हळूहळू वेगही वाढला. तिच्या गच्चीवर ती उभी राहून लहान किलबिलांसोबत ती नाचू लागली, उड्या मारू लागली. पावसाच्या पाण्यात ओली होऊन ती आणखीनच सुंदर दिसत होती. मी तिला बघून खुश होतो. पहिल्या पावसाचा तो आनंद तिला बघूनच मला होत होता. ती फुगडी खेळू लागली. अचानक ती नाहीशी झाली. माझे डोळे तिला शोधू लागले. त्या जोमाच्या पावसात डोळे पुसत पुसत मी समोरच्या पूर्ण गच्चीवर तिला पाहू लागलो. मग पैंजणांची रुणझुण कानात येऊ लागली. मन सांगत होतं, हा तिच्याच पैंजणींचा आवाज आहे. माझे डोळे तिला पाहण्यास वळतात. नुसतीच पैंजण नव्हती ती, माझ्या मनाला ती पुन्हा दिसण्याची आस होती. ती पुन्हा मला दिसली. जणू ती माझ्या अगदी जवळ आली. मीही तिच्या हातात हात दिला. आम्ही दोघेही फुगडी खेळू लागलो, नाचू लागलो. नाचता नाचता आमचा दोघांचा पाय घसरला आणि आम्ही एकमेकांवर धडपडलो. मी तिला बघतच राहिलो. तिचे ओले चिंब केस माझ्या चेहऱ्यावर आले. अलगद तिने केस सावरले. माझे बंद डोळे उघडताच तिचा गुलाबाच्या फुलासारखा चेहरा मला अगदी जवळून दिसला. तिचे पानेरी डोळे, गुलाबाच्या पाकळींसारखे तिचे होठ, तिचा नाजूक चेहरा. मी तिला बघण्यातच गुंग झालो आणि मला लहान भावाने आवाज दिला, अरे दादा, खांबासोबत कोण फुगडी खेळतो का? पडलास ना, मग आता उठ, पाऊस पण संपलाय. मग उठून बघतो तर काय, तीही तिच्याच गच्चीवर उभी होती आणि मीही माझ्या. मनातल्या मनात हसू लागलो. स्वप्न का होईना, पण फारच सुंदर होतं. धत्तेरिकी, स्वप्न बघत होतो. 2 मिनिटाचं ते स्वप्न फारच गोड होतं. पहिल्या पावसाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पाहून मी आनंदात होतो. असा हा ह्या वर्षीचा पहिला पाऊस माझ्यासाठी प्रेमाची झरी घेऊन आला होता. आता रोज गच्चीवर येऊन पावसाची आणि तिची दोघांची वाट मी बघू लागलो. येईन ना ती पुन्हा. तर गाईस, तुम्हाला हा प्रेमळ प्रसंग कसा वाटला नक्कीच खाली कमेंट्स करून सांगा. लिहिलेला होता हर्षद जाधव यांनी. नक्कीच मला खाली कमेंट्स करा आणि अशाच प्रकारच्या तुमच्या आवडीची व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा.